हरि ओम. आज आपण पौष महिन्यातले रविवार सूर्यव्रत कसे करायचे याची संपूर्ण माहिती व पूजाविधी नियम हे सर्व माहिती आपण बघणार आहोत. यंदा पौष महिन्यात एकूण 4 रविवार आलेले आहेत. या व्रताचे नियम लक्षात घेता आपल्याला 4ही रविवार हे व्रत करायचे आहे. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे सूर्यनारायणाचे व्रत करायचे आहे तर अशा सगळ्यांनी लवकर उठावे, शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे, कारण तुम्हाला सूर्यदर्शनाचा चांगला लाभ घेता येतो. सूर्यदेवाला अर्घ्य देता येते. सूर्य उगवला की एक तांब्या घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, फूल, अक्षदा व पांढरे तीळ आणि गुळ हे साहित्य टाकून स्त्रियांनी सूर्यांना अर्घ्य द्यावे व ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. सूर्यपूजा झाल्यानंतर लगेच तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य नसलं तेलाचाही लावू शकता व ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. फूल अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. तुळशीला वाण म्हणून गाजर, ऊस, गूळ, तीळ, बोर अर्पण करायचे आहे. अगदीच हे शक्य होणार नाही किंवा प्रत्येक रविवारी हे शक्य नसल्यास तीळ गुळ वाहिले तरी चालतील आणि तुळशीला प्रदक्षिणा घालायची. यानंतर आपण करत असलेली सूर्यनारायणाची साधी सोपी पूजा मांडायची आहे. प्रत्येक रविवारी अशीच पूजा करायची आहे. ही पूजा तुम्ही देवासमोर पाटावर मांडू शकता. आपल्याला एक पाट घ्यायचा आहे, त्यावर लाल कपडा अंथरायचा आहे, त्यावर एक दिवा लावून ठेवायचा आहे व गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्थापन करायचा आहे. त्यांना हळदी, कुंकू, फुले, अक्षदा, धूप, दीप दाखवायचा आहे. त्यानंतर मधोमध सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढून घ्यायची आहे. छापा मारला तरी चालेल. सूर्यदेवांना हळदी, कुंकू व्हायचे आहे व फुले, धूप, दीप दाखवायचे आहे व बाजूला गायीचे गोपद्म काढायचे आहे. त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. उजव्या बाजूला राणूबाई काढायच्या आहेत. त्यांची सुद्धा अशीच हळदी, कुंकू लावून धूप, दीप दाखवून आरती पूजा करायची आहे. हे झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सूर्यनारायणाला कापसाचे वस्त्रमाळ घालायचे आहे व पानाचा विडा ठेवायचा आहे. 2 पान घेऊन त्यावरती सुपारी, हळदी, कुंकू, विडा, बदाम, खारीक, खोबरे तुकडा ठेवावा व सगळ्या पूजेला करडीची फुले व्हावीत. याचा खूप मान आहे आणि धूप, दीप नैवेद्य दाखवून आरती करायची आहे व आपला उपास सोडायचा आहे. अशा प्रकारे पौष रविवार करावा. असे केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदते व सूर्यदेवाची आपल्यावर नेहमीच कृपा असते. जय सूर्य नारायण देवा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.